पुण्याच्या राजकारणात खरं तर क्षणाक्षणाला ज्या आहेत मोठ्या घडामोडी होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर एकंदरीत पाहिलं तर भाजपच्या अनेक उमेदवारांनी जे आहेत आज आपले एबी फॉर्म जे आहेत ते त्यांना मिळालेले आहेत आणि उमेदवारी अर्ज भरलाय। मात्र भाजप सारख्या पक्षामध्ये खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अनेक इन्कमिंग होते, सगळ्याच पक्षांमधून भाजप सारख्या पक्षामध्ये इन्कमिंग होत होते आणि त्याचबरोबर भाजपमध्येच असलेल्या निष्ठावंत जे आहेत त्यांना कुठेतरी डावललं जाते असं केलं जाते। आणि खरं तर प्रभाग क्रमांक 27 मधले धनंजय जाधव आहेत जे भाजप पक्षामध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत। आज त्यांचं देखील तिकीट कापल्याने आज खरं तर अजित पवार गटामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। असे अनेक जे आहेत भाजपमधले अनेक निष्ठावंत जे आहेत अनेकांनी जे आहे ते पक्षप्रवेश केलेला आहे अजित पवार गटामध्ये। आणि आताची एक महत्वाची घडामोड म्हणजे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून शिंदेची शिवसेना आणि भाजप यांची युती होणार, मात्र जागा वाटपाचा तिढा जो आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून सुटत नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी आता रवींद्र धंगेकर असतील, अजय भोसले असतील, किरण साधे असतील यांच्यासह अनेक जण जे आहेत शिवसैनिक जे आहेत ते आता पुण्यातील जिजाई बंगल्यावरती अजित पवारांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे खरं तर अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना ही युती म्हणून लढणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर खरं तर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये इन्कमिंग होता, मात्र भाजपमध्ये एकीकडे इन्कमिंग आहे तर दुसरीकडे तिकीट कापल्याने बंडखोरी होण्याची देखील शक्यता जी आहे ती तितकीच वर्तवण्यात येते। खरं तर एकंदरीत पाहिलं तर आता जिजाऊ बंगला या ठिकाणी अनेक भाजपचे असतील किंवा ठाकरे गटाचे असतील अनेकांचे जे पक्षप्रवेश जे आहेत ते होत आहेत एकंदरीत। आणि त्याचबरोबर आता मोठी घडामोड म्हणावी लागेल खरं तर रवींद्र धंगेकरांचा मुलगा जो आहे प्रणव धंगेकर हा ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, मात्र कुठेतरी भाजपकडून रवींद्र धंगेकर यांची कुठेतरी कोंडी केली जाते आणि रवींद्र धंगेकर यांचा मुलगा जो आहे तो आता अपक्ष लढवण्यावर ठाम आहे रवींद्र धंगेकरांनी सांगितलं होतं। आज मात्र आता अनेक शिवसैनिक जे आहेत ते या अजित पवारांच्या जिजाऊ बंगल्यावरती आलेले आहेत आणि एकंदरीत ह्या ज्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्यांना वेग जो आहे तो येण्याची शक्यता आहे। आता रवींद्र धंगेकर असतील, अजित पवार असतील, त्याचबरोबर बाकीचे शिवसैनिक असतील यांचं त्यांच्याबरोबर काय बोलणं होतंय, काय यामध्ये नेमकं खरंच यांची युती होणार आहे का किंवा अजित पवारांचं काय बोलणं होतं धंगेकरांबरोबर हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। प्रियंका परदेशी, story.com पुणे।